नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं इंग्लिशचे सर या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण ग्रामरला सुरुवात करणार आहोत, इंग्लिश ग्रामरला. म्हणजे याआधीही आपण काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. पण इथून जे प्रॉपर ग्रामर ज्याला म्हणतात, की त्याचं नाव ऐकताच आपल्या डोक्याला मुंग्या येतात, की बाबा हे सगळं कसं लक्षात ठेवायचं. ग्रामर म्हणलं की ते पण इंग्लिशचं ग्रामर म्हणलं की लोकांना खूप टेन्शन येतं. लोकांना म्हणजे मला पण टेन्शन यायचं. तर ॲक्चुअली हे खरं तर खूप असं सोपे कॉन्सेप्ट्स आहेत. फक्त जरा नीट लक्ष देऊन शिकलं आणि डोक्यात ठेवलं तर काहीच अवघड नाही. तर इंग्लिशमध्ये एकूण 12 टेन्सेस आहेत. टेन्सेस म्हणजेच काळ ज्याला आपण म्हणतो. तर ते आपण आजपासून शिकणार आहोत. तर मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओद्वारे हे जे 12 टेन्सेस मी कव्हर करणार आहे. म्हणजे आज मी फक्त पहिलं टेन्स शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये. हे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. चला मग सुरुवात करूया या व्हिडिओला. एकदम सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज सुरू करूया आजच्या पहिल्या टेन्सला म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. तर मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण कधी करतो? म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला आपलं डेली रुटीन सांगायचं असेल किंवा अशा काही फॅक्ट्स आहेत म्हणजे जे सत्य आहे, खरे असलेली गोष्ट म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो किंवा आपल्या काही सवयी असतील किंवा आपले कामे असतील किंवा काही नियम असतील, हे सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळाचा वापर करतो. तर साधं वर्तमान काळाचं जे सूत्र आहे, जे रूल आहे, तर ते आहे सब्जेक्ट प्लस वर्बचे मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट. समजलं? खूप सोपं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. हे काय आहे? हे हॅबिट आहे. हॅबिट म्हणजे सवय. सवय सांगण्यासाठी आपण मी जसं सांगितलं, की साधा वर्तमान काळाचा वापर करतो. आय प्ले क्रिकेट. प्ले म्हणजे इथे क्रियापद आहे, वर्ब आहे. त्याचे मूळ रूप म्हणजे प्ले आपण इथे यूज केलेलं आहे. आय प्ले क्रिकेट. संपलं. एकदम शॉर्टमध्ये, एकदम सिंपल. सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे साधा वर्तमान काळाचे सूत्र आहे. तर साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा वाक्यामध्ये आपण ही, शी, इट हे सब्जेक्ट किंवा सिंग्युलर थर्ड पर्सन. सिंग्युलर थर्ड पर्सन म्हणजे एखादी व्यक्ती किंवा तिचे नाव जर असेल. सोप्या भाषेत लक्षात ठेवा, खूप कॉम्प्लिकेटेड करू नका याला. कारण की समजण्यासाठी खूप सोपं आहे हे खरं तर. ही, शी, इट जर वाक्यात असेल किंवा एखादं नाव असेल, तर तेव्हा आपण क्रियापदाला म्हणजेच वर्बला येस किंवा ईएस लावतो. तर तुम्ही खाली पाहू शकता, खाली उदाहरणं आहेत जी मी दिलेली आहेत. ही प्लेज फुटबॉल. हे पहिलं उदाहरण तुम्ही पाहू शकता. ही प्लेज फुटबॉल. प्लेज हे एक क्रियापद आहे, वर्ब आहे प्ले. त्याला येस लागलेला आहे कारण त्या वाक्यामध्ये ही आहे. तुम्ही पाहू शकता ही. इथे ही आहे. दुसरं, राम इट्स पिझ्झा. तर राम हे एक सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, एक नाउन आहे म्हणून क्रियापद ईटला येस लागलेला आहे. क्रियापद ईट एक क्रियापद आहे म्हणून त्याला येस लागलेला आहे. म्हणून हे वाक्य राम इट्स पिझ्झा. राम पिझ्झा खातो. हे एक सवय हॅबिट म्हणावी लागेल. कारण मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, की साधा वर्तमान काळाचा वापर सवयी, नियम, रोजची कामे सांगण्यासाठी केला जातो. प्रिया स्टडीज एव्हरी डे. इथे तुम्ही पाहू शकता, की प्रियाचे जे रोजचं काम आहे, की ती रोज स्टडी करते, ती रोज अभ्यास करते. तर इथे तुम्ही पाहू शकता वाक्यामध्ये प्रिया म्हणजे एक नाउन आहे, सिंग्युलर थर्ड पर्सन म्हणून स्टडी स्टडी एक वर्ब आहे. त्याला
स्टडी एक वर्ब आहे, त्याला ES लागलेला आहे. लास्टला तुम्ही पाहू शकता स्टडीज, स्टडीज वाय काढून IES लागलेला आहे. रिया स्टडीज एव्हरी डे. आणि जे चौथं आहे उदाहरण, इट रिक्वायर्स हार्डवर्क. इट रिक्वायर्स हार्डवर्क, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इट रिक्वायर्स हार्डवर्क. वाक्यामध्ये इट आहे म्हणून, वाक्यामध्ये इट आहे म्हणून जे क्रियापद आहे रिक्वायर, जे क्रियापद आहे रिक्वायर, त्याला ES प्रत्यय लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता इट रिक्वायर्स हार्डवर्क. तर मित्रांनो, ही काही उदाहरणे होती साध्या वर्तमान काळाची. ही प्लेज फुटबॉल, तो फुटबॉल खेळतो. राम इट्स पिझ्झा, राम पिझ्झा खातो. रिया स्टडीज एव्हरी डे, रिया रोज अभ्यास करते. इट रिक्वायर्स हार्डवर्क, याला हार्डवर्कची गरज आहे. तर अशा प्रकारे साध्या वर्तमान काळातली वाक्य आपण या फॉर्म्युलेने तयार करू शकतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर काही उदाहरणे आहेत, तुम्ही ते पाहू शकता. शी गोज टू स्कूल, ही शाळेत जाते. हे एक रोजचं काम आहे जे की आपण साध्या वर्तमान काळात सांगितलेलं आहे. वी इट डिनर ॲट 8 PM, आम्ही रात्री 8 वाजता जेवतो. हे पण एक डेली रुटीन आहे. आणि द सन रायझेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो. हे एक फॅक्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की काही सत्य सांगण्यासाठी, काही खरं सांगण्यासाठी, फॅक्ट सांगण्यासाठी सुद्धा साध्या वर्तमान काळाचा वापर होतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी साधा वर्तमान काळ समजून सांगितलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.